नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बनवत राहा, खात राहा, भाग 2. आणि आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची आणि कांदा युक्त भजी. आपण सगळ्यांनी बटाटा भजी, कांदा भजी असं सेपरेटली बनवतोच आपण नेहमी, पण शिमला मिरची आणि त्याच्यात फक्त कांदा एक थोडा नावाला टेस्टीला असं आपण आज बनवणार आहोत. आता लहान मुलं तुम्हाला माहिती आहे की अशा भाज्या खायला कधी कधी कंटाळा करतात, त्यांना आवडत नाही. तर शिमला मिरची जर तुमच्या लहान मुलांच्या पोटात जावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता, शिमला मिरची आणि कांद्याची भजी. आता यात मी 2 शिमला मिरची मोठ्यावाल्या आणि एक मध्यम स्वरूपाचा कांदा वापरलाय. आता याच्यातलं जे बटर आहे ते मी बनवून घेतलेलं आहे, कारण का याच्यात थोडं आपल्या 10 मिनिटं भिजवायला लागतं, की थोडंसं त्याला वेळ द्यावा लागतो, कारण का लगेच करून आपण करू शकत नाही. त्यामुळे मी ते आता इथे बनवून घेतलंय, तुम्हाला इथे ते दिसेल. 2 शिमला मिरची आणि कांद्याचं हे मिश्रण आहे आणि यात काय काय आहे ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणारच आहे. त्यामुळे याची साहित्य आहे ते तुम्ही समजून घ्या काय आहे ते. तर पहिले तर शिमला मिरची, 2 शिमला मिरची मी वापरल्यात. तुम्हाला जसं तुमची क्वांटिटी प्रमाणे तुम्ही त्याच्यात कमी किंवा जास्त करू शकता. तर 2 शिमला मिरची, एक मध्यम स्वरूपाचा कांदा, त्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता असं अधिक मिश्रण मी करून घेतलं बारीक एकदम. याच्यामध्ये पूर्ण असं त्याला बारीक तुम्ही करू शकता, एकदम कट करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता याचं आधी बारीक एकत्र मिश्रण करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये चण्याचं पीठ एक साधारण अर्धा वाटी मी माझ्या याच्याप्रमाणे वापरलंय, अर्धा ते पावणा वाटी चण्याचं पीठ आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट 1 ते 1.5 चमचा, हळद जसं लागेल तसं, हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि आलं लसणाची पेस्ट आणि तुम्हाला चवीला मीठ जसं तुम्ही घेणार तसं. तर हे आपलं साहित्य पुन्हा एकदा समजून घ्या. साहित्य: शिमला मिरची 2, कांदा मध्यम स्वरूपाचा 1, त्याच्यानंतर लाल तिखट, हळद, जिरा पावडर, धना पावडर, मीठ, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता. तर हे सर्व एकत्र करून याच्यात पाणी मिक्स करायचं नाहीये, हे एक लक्षात ठेवा. एक साधारण तुम्हाला असं थोडंसं वाटलं तर तुम्ही पाणी असं शिंपडू शकता, कारण का काय कांद्या आणि शिमला मिरचीला पाणी सुटतं. त्यामुळे याच्यात तुम्ही हे मिश्रण बघा, याच्यात बिलकुल पाणी मिक्स केलेलं नाहीये. म्हणून काय होतं, हे थोडं तुम्ही करून त्याला 10 ते 15 मिनिटं असंच सोडून द्यायचं आहे. तर ऑटोमॅटिक त्याला पाणी सुटतं आणि मग ते असं घट्ट हे मिश्रण झालं पाहिजे. तर त्यामुळे ते जास्त क्रंची होतं. त्याच्यात पाणी मिक्स करायचं नाहीये वेगळं, नाही तर तुम्ही पाणी जास्त टाकू नये, कारण याच्यात आहे तेच शिमला मिरची आणि कांद्याला जे पाणी सुटणार तेच त्याचाच उपयोग करून घ्यायचा तुमचं मिश्रण करायला. आता आपण सुरुवात करूया भजी करायला. तापू द्या. कांदा भजी वगैरे आपण नेहमी सेपरेटली असं काय ना काहीतरी एकत्र करून प्रयत्न करायचा की काय होतं. तर मध्ये मी एकदा करून पाहिलं होतं तर खूप छान झालं. तर म्हटलं का नाही आपण सर्व प्रेक्षकांच्या साठी आपण हे बनवूया. तुम्ही माझा पहिला भाग बघितलाच असेल, वरीच्या तांदळाचे म्हणजेच भगरीचे ढिंडर. तर अजून पण करून पाहिलंय की नाही माहित नाही. जर करून पाहिलं असेल तर नक्कीच सांगा की कसं झालं, काय झालं, आणि केलं असेल, छान झालं असेल, आवडलं असेल असं मला पूर्ण विश्वास आहे. आणि हेही तुम्ही आजचा करून पाहायचंय तुम्हाला. लहान मुलांना तर नक्कीच खूप आवडेल. आणि ते असे शिमला मिरची खात नाही तर त्यांना न सांगता सांगायचं की अशी काही मिक्स भजी आहे, खाऊन बघा. त्यांना त्यांच्या पोटामध्ये ती शिमला मिरची जाऊ शकते. असेच काही ना काहीतरी नवीन नवीन प्रकार त्याच्यात आपले नेहमीचे रुटीन प्रकारही करणार आहेत. बघूया आपण कसं काय होतात गोष्टी पुढे. आज मी म्हटलं बघूया जरा काहीतरी एक वेगळं शिमला मिरची आणि कांदा असा एकत्र करून काहीतरी तुमच्या पुढे काहीतरी सादर करूया. तेल तापलेलं आहे थोडं, पण तळायला
खायला सुरुवात करायला हरकत नाहीये. हे तुम्ही हाताने, चमच्याने, तुम्हाला जे पटेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आणि कांदा भाजी सोडताना आपण हाताने पण ती सोडण्याची एक पद्धत असते, त्यामुळे तेही फार महत्वाचं आहे काही गोष्टी करण्यामध्ये. आता याच्यात आपण हे छोटे छोटे हे असं करणार आहे, त्यामुळे चमचा पण तुम्हाला चालू शकतो. येत असेल, तुम्हाला दिसत पण असेल. छानपैकी फ्राय व्हायला सुरुवात झाली. आणि याच्यात शिमला मिरची टाकताना तुम्ही बिया काढू शकता. ज्यांना थोडं तिखट खायची सवय, ते लाल तिखटाचा तर वापर करतोच आपण. जर तुम्हाला हवी असेल तर एक दुसरी हिरवी मिरची पण बारीक चिरून तुम्ही त्याच्यात टाकू शकता, किंवा शिमला मिरचीच्या थोड्या बिया ठेवायच्या तर ठेवू शकता, ज्यामुळे तुम्हाला ते थोडं तिखटपणा आहे. ज्यांना तिखट खायची सवय आहे, आवडते, आणि ही भाजी तुम्ही अशीच नुसती खाऊ शकता. त्याच्यावर चहा, किंवा आता मी चहा वगैरे प्रिफर करत नाही, कारण का आपलं ग्रीन टी वगैरे छान असेल, त्यामुळे चहा कमीत कमी. त्याच्यापेक्षा याच्यावर तुम्ही पुदिन्याची चटणी करू शकता, नारळाची चटणी करू शकता, त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि ह्या मिश्रणात डायरेक्ट पुदिन्याची पानंही तुम्ही थोडी मिक्स केली तरी त्याला एक थोडा चांगला वेगळा फ्लेवर येऊ शकतो. आणि असं काही ना काहीतरी वेगळं हे करत बसायचं, पौष्टिक असं खाण्याचा प्रयत्न. आता तुम्ही मला तळतळ आणि पौष्टिक काय, पण ठीक आहे ना, आपण आपल्या घरामध्ये करतोय, घरामध्ये आपण जे वापरतो ते तेल तसं बघितलं तर चांगलं आहे, आणि कधीतरी करायला काही हरकत नाही. अशी मस्त लालसर होतं. छानपैकी कांदा भजी करताना मी हाताने सोडतो ऍक्च्युली, पण आता हे आपल्याला छोटे छोटे टाईप करायचं, त्यामुळे हे चमच्याने चांगलं सोडलं जातं आणि आपला हातही भरत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे करतानाही असं काही कोणाला एकदम वाटत असेल हात भरले भरून, तर त्यांनी चमच्याचा उपयोग त्यांनी करू शकता. इव्हन जो कांदा भजी सोडायलाही तुम्ही चमचा वापरू शकता. आणि तसं बघितलं तर एक अर्ध्या तासात होण्यासारखी रेसिपी आहे, झटपट. कधी असं तुम्हाला संडे, विकेंडला म्हणा, कंटाळा आला जरा काय, आणि आता पावसाळा काही, आता तर उन्हाळा सुरू होणार आहे, 2 महिन्यांनी पावसाळा सुरू होईल तेव्हा. आणि त्याच्या आधीच आता माझ्यामध्ये करून पहा तुम्ही, आणि मला नक्की सांगा की तुम्ही केलं असेल तर कसं झालं, काय झालं. नक्की तुमचा अनुभव शेअर करा माझ्याबरोबर, मलाही आवडेल. माणसाचा जन्म मिळालाय, काही ना काहीतरी करत राहायला पाहिजे. त्यामुळे मला एक आवड आहे, तर माझ्या बाकीच्या गोष्टींबरोबर पण हे मी करत असतो, तर म्हटलं करायला काय हरकत. आता तुम्ही हे पाहू शकता, असे मस्त क्रंची झालेले आहेत. असा आवाज पण आलेला आहे सुंदर, एकदम मस्त. करून पहा आणि मला नक्की सांगा कसं झालं ते. पुन्हा भेटू एका नवीन पदार्थासोबत. बनवत रहा, खात रहा. नमस्कार.